नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या तिसऱ्या धड्याचा पहिला सराव संच, तो आहे सराव संच 10. या धड्याचं नाव आहे मसावी आणि लसावी. तर चला सुरू करूया आपल्या सराव संच 10ला. तर चला, सराव संच 10 मधला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न, जी संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? तर ती संख्या आहे 1. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. पुढील जोड्यांपैकी समूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. 8 आणि 14 हा पहिला आहे, दुसरा आहे 4 आणि 5, तिसरा आहे 17, 19 आणि चौथा आहे 27, 15. तर चला पहिला सोडूया 8 आणि 14. पण सुरू करण्याआधी आपल्याला समूळ संख्यांच्या जोड्यांची डेफिनेशन किंवा समूळ संख्याची व्याख्या आपल्याला माहिती पाहिजे. तर ती आहे अशी संख्या जिचा एकमेव विभाजक तो फक्त एकच असला पाहिजे. दुसरा कुठलाही सामायिक विभाजक चालणार नाही. त्यांचा विभाजक फक्त एक आणि एकच हा सामायिक विभाजक पाहिजे. तर चला पहिलं सोडूया 8 आणि 14ला. तर पहिल्यांदा 8 चे आपण विभाजक काढू. म्हणजेच काय, 8 ला कोण कोण विभागू शकतं, म्हणजे 1, 2, 4, 8 हे त्याचे आहेत विभाजक. तसेच 14 ला कोण कोण भागू शकतं, तर 1, 2, 7 आणि 14. परंतु तुम्ही पाहू शकता इथे 1 आणि 2, 1 आणि 2 हे दोन सामायिक विभाजक ह्या दोघांचे विभाजक आहेत. तुम्ही पाहिले तर हे 1 आणि 2 यांचे दोघांचे सामायिक विभाजक भेटल्या कारणाने आपण म्हणू 8 आणि 14 ही सहमूळ संख्यांची जोड नाही. जर फक्त एकच ही संख्या असती तर आपण म्हटले असते ही समूळ संख्येची जोड आहे, परंतु आता ही नाही. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे, 4 आणि 5. तर चला 4 आणि 5 चे पहिले विभाजक काढूया. तर 4 चा विभाजक काढला तर कोण कोण भागू शकतं 4 ला, तर 1, 2 आणि स्वतः 4. 5 चा जर विभाजक काढला तर फक्त 1 आणि 5 हे दोघेच आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिला तर ह्या दोघांमध्ये एकच सामायिक विभाजक आहे, तो म्हणजे 1. तर 4 आणि 5 ही खरं तर समूळ संख्यांची जोड आहे. आता जाऊया पुढच्या भागाकडे. आता आहेत 17 आणि 19. 17, 19 चे पहिले विभाजक काढू. आता मला सांगा 17 आणि 19 हे खरं तर कोणत्याच पाड्यात येत नाही, परंतु एका पाड्यात येत नाही, म्हणजे 17च्याच आणि 19च्या, म्हणजे 17 एके 17, 19 एके 19. तर पाहू शकता 17 चे विभाजक आहे 1 आणि 17, 19 चे विभाजक आहे 1 आणि 19. तर इथे पाहिले तर तुम्हाला दोघांचाही एकच सामायिक विभाजक भेटेल, तो म्हणजे 1. म्हणून 17 आणि 19 हे समूळ संख्यांची जोड आहे. आता चौथा भाग म्हणजे 27 आणि 15 याचा आपल्याला समूळ संख्या आहेत का पाहू. तर 27 हा कोणाकोणाच्या पाड्यात येतो, तर 1, 3, 9 आणि 7. तर 15 येतो कोणाकोणाच्या पाड्यात, तर 1, 3 आणि 5 आणि 15. परंतु इथे पाहिलं तर तुम्हाला 1 आणि 3 हे सामायिक विभाजक भेटल्या कारणाने ती 27 आणि 15 ह्या समूळ संख्येची जोड नाही. कारण आपल्याला फक्त एकच विभाजक पाहिजे आणि तो सुद्धा एकच. तर चला आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा आणि त्या किती आहेत ते लिहा. म्हणजे 25 पासून सुरू करायचे आणि त्या पुढे आपल्याला मूळ संख्या लिहायची. तर 25 नंतर मूळ संख्या कुठली येते, ती येते 29, नंतर 31. तर अशा आपल्याला संख्या काढायच्या मूळ संख्या, तो कितपर्यंत, 100 पर्यंत. तर चला पाहूयात कुठल्या कुठल्या आहेत ते. तर 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. तर अशा मिळून एकूण 16 मूळ संख्या 25 ते 100 मध्ये येतात. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोड मूळ संख्या लिहा. जोड मूळ संख्या म्हणजे काय, अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फरक 2 आहे. तर 51 ते 100 मध्ये आपल्याला मूळ संख्या ओळखायच्या, त्यांच्यामधला फरकही 2 असला पाहिजे, तरच त्या संख्या झाल्या जोड मूळ संख्या. तर चला पाहूया कुठल्या कुठल्या आहेत त्या. 59 आणि 61 आणि 71 आणि 73 ह्या दोनच. कारण 59 फक्त 59च्याच पाड्यात येतो, 59 एक 59 आणि 61 सुद्धा त्याच्या स्वतःच्याच पाड्यात येतो, म्हणजे 61 एक 61. तर 61 आणि 59चा जर आपण फरक काढला तर तो येतो 2. तसाच ह्या दोघांचाही सेम. आता पुढचा प्रश्न म्हणजे 1 ते 50 मधील समूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. म्हणजे 1 आणि 50 मधले कुठल्याही 5 जोड्या आपल्याला लिहायच्यात. तर पहिली पाहिली तर आपल्याला भेटेल 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31 आणि 41, 43. समूळ संख्या म्हणजे ज्यांना भागाकार फक्त किंवा ज्याचा विभाजक फक्त एकच असू शकतो आणि तो पण सगळ्या दोघांमध्ये समान.
आता प्रश्न क्रमांक 6. मूळ संख्यांपैकी समसंख्या कुठली? आता मूळ संख्या सुरू कुठून होते ते आपल्याला माहिती पाहिजे. तर ती झाली 2, 3, 5, 7 आणि ह्या अखंडरित्या चालत राहणार. परंतु या सगळ्यांमध्ये फक्त एकच समसंख्या आहे, ती म्हणजे 2. तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण सराव संच सोडवला. त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रश्न पाहिले. कसल्यावरती? कुठल्या टॉपिक वरती किंवा कुठल्या भागावरती आपण पाहिले, तर ते म्हणजे समूळ संख्या, मूळ संख्या आणि जोड संख्या किंवा जोडमूळ संख्या. आपल्याला जर मूळ संख्या, समूळ संख्या आणि जोडमूळ संख्यांची जर व्याख्या माहिती असेल आणि त्याच्या उदाहरणाचा आपण जर अभ्यास केला असेल, तर आपण सराव संच 10 एकदम सुंदररित्या आपण सोडवू शकतो. तर चला, या पुढच्या भागामध्ये आपण पाहू या धड्याचा पुढचा भाग. तोपर्यंत धन्यवाद.